नमस्कार मंडळी, आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शकांना आधीच विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, ऑल नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करावं. आपल्या सोबत आहे भारती पाटील, ज्या दिशा फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि त्या असतात जामनेरला, जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यांनी यशदा या मान्यवर संस्थेकडून प्रवीण प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आता भारती पाटील यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं की त्यांनी कसा आपला सामाजिक प्रवास सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वे करून श्वास महाराष्ट्राचा ही जी मोहीम राबवली जात आहे, ज्यासाठी भारती पाटील यांच्यासारख्या प्रवीण प्रशिक्षकांना समन्वयक म्हणून त्या त्या परिसरामध्ये नियुक्त केलं जात आहे. आता जामनेरसाठी आपण भारती पाटील यांची निवड केलेली आहे. आता शाश्वत विकास ध्येय हे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने नियोजन विभागाच्या अंतर्गत आणि मित्रा या संस्थेच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता ते असताना सरकारच्या मनामध्ये खंत आहे की लोकसहभाग फारसा नाहीये आणि त्यामुळं स्थानिकीकरण करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. आता लोकलायझेशन ऑफ SDG म्हणजे नेमकं काय? संयुक्त राष्ट्र संघटनेने जी जागतिक ध्येय निर्देशित केलेली आहे, गरिबी निर्मूलनापासून भागीदारीपर्यंत अशी एकूण 17 ध्येय. आणि मग या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये जागृती झाली पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी तितकीच पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक असेल, गुणवत्तापूर्ण असेल, उत्पादक असेल तरच हे जागतिक ध्येय स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे राबवले जाऊ शकतात. आणि म्हणून अप्रतिम मीडिया या पत्रकार संस्थेचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा भारती पाटील यांच्या समन्वयकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे आणि आगामी 8 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम, उपक्रम, प्रदर्शन असे आयोजित करणे, जेणेकरून लोकांचा प्रत्यक्षपणे सहभाग वाढेल आणि खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून स्थानिकीकरण SDGचं नीट प्रकारे होईल याकडे लक्ष दिलं जाईल. तर भारती पाटील, माझी तुम्हाला विनंती की तुम्ही तुमचा हा एकूण जो सामाजिक प्रवास आहे त्याबद्दल सांगावं. सर नमस्कार. मी भारती संजय पाटील, जामनेर येथे असते आणि राहायला पण जामनेरमध्ये, ऑफिस पण माझं जामनेरमध्ये आहे. दिशा फाउंडेशन नावाची माझी एक स्वतःची संस्था आहे. ही संस्था मी 2009 मध्ये स्थापित केली. संस्था स्थापित करण्यासाठी म्हणजे असं काही अचानक माझ्या मागे पाठबळ वगैरे नव्हतं. मी एका सामान्य घरात जन्माला आलेली शेतकऱ्याची मुलगी आणि 10वी पर्यंत गावातच शिक्षण पूर्ण केलेलं. 1996 मध्ये लग्न होऊन सासरी गेली की त्या गावामध्ये छोटस गाव की तिथे मजुरी करायला सुद्धा शेती अवेलेबल नाही, असं छोटस गाव, 700 लोकवस्तीचं. आणि या गावामध्ये लग्न होऊन गेल्यानंतर तिथे काय करावं हे मला कळत नव्हतं. मजुरीशिवाय पर्याय नव्हता, स्वतःचं शेतही नाही, स्वतःचं घरही नाही, करावं तर काय करावं. आणि इच्छा तर मनामध्ये खूप होती. जवळपास AGSY नावाची जी योजना होती, स्वर्ण जयंती स्वरोजगार योजना, या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये 1997 सालामध्ये बचत गट स्थापन करण्यात आले आणि BO पॉवर्टी लाईन खाली म्हणजे BPL धारक जे लोक होते, महिला होत्या, यांना या गटामध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि मग मी त्या गटामध्ये 25 रुपये भरू लागली आणि या गटामध्ये स्थापन झाल्यानंतर जामनेरला पंचायत समितीमध्ये आमचं पहिलं प्रशिक्षण घेण्यात आलं आणि तिथे
प्रशिक्षक म्हणून आम्हाला जिल्हा उद्योग केंद्राचे मिटकॉनचे एक उदय सोनार सर म्हणून आलेले होते. त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि या पहिल्या प्रशिक्षण नंतर मला प्रेरणा मिळाली की आपल्याला स्वतःच असं काहीतरी करता आलं पाहिजे. तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही 10 महिला पुढे येऊ लागल्या. त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावामध्ये आमच्या एक दुग्ध विकास डेअरी म्हणून एक स्थापन करण्यात आली आणि या डेअरीच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्या व एकत्रित आल्यानंतर त्या महिलांचा एक समूह, एक संघटना तयार झाली. पण दूध विकणं, दूध काढणं आणि विकणं इतकंच फक्त होतं. दुग्ध प्रक्रिया म्हटलं तर दुग्धजन्य पदार्थ तयार व्हायला पाहिजे होते. हळूहळू अशाच माध्यमातनं मला असं वाटायचं काहीतरी करता आलं पाहिजे. आणि 9 जुलै 1997 सालामध्ये माझी पहिली मुलगी झाली. मला वाटायचं शेतातही जाता येत नव्हतं, मजुरी करता येत नव्हती. शिवण क्लास करायचा तर करायचं काय, तर मी त्याच काळामध्ये एका पुस्तकाच्या माध्यमातून शिवण क्लास शिकले आणि घरी राहून त्या बचत गटाच्या माध्यमातून 2,500 रुपये मी अंतर्गत लोन घेतला आणि 2,500चं एक शिवण मशीन घेतलं. सर, त्यावेळेस फक्त 15 रुपये शिलाई होती. मी दिवसभराला 10 ते 15 ब्लाऊज शिवायची पायदलवर. परिस्थिती तितकी. माझे मिस्टर 30 रुपये रोजानी कामाला जायचे. पण तेवढ्यातही माणसाच्या मनामध्ये कुठंतरी काही दडलेलं असतं आणि काही करायची इच्छा असते. मग मी त्याच अनुषंगाने अजून प्रेरणा घेऊन असं वाटायचं की मोठं काहीतरी करायचंय. मग 2000 सालामध्ये आम्ही मला 1999 म्हणजे नोव्हेंबर 1999 मध्ये दुसरी मुलगी झाली आणि मुली जन्माला आली म्हणजे जरा समाजाचा वेगळा दृष्टिकोन असतो. पण मला असं वाटायचं की ठीक आहे ना, मुलगी आहे म्हणून काय झालं. मग दोघी मुली, माझी मोठी मुलगी मी आईकडे ठेवली, छोटी मुलगी सोबत घेतली आणि आम्ही दोघं जण, माझे मिस्टर आणि मी, गावी तर असं काही नव्हतं, शेती नव्हती, एवढं काही स्वतःचं घर नव्हतं, म्हणून आम्ही एका छोट्या युरियाची पिशवी असते त्याच्यामध्ये सामान भरलं, माझं शिवण मशीन घेतलं. आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जळगावला गेलो. माझे मिस्टर चटईच्या कंपनीमध्ये काम करू लागले आणि मी वेगळ्याच कामाच्या शोधामध्ये होते. शोधत असताना माझ्याकडे न्यूजपेपर येत नव्हता, पण माझ्या मिस्टरांना सांगायची की त्या पानबिडीच्या दुकानावरनं पेपर घेऊन या. ते आल्यानंतर छोट्या जाहिराती मी बघायची. त्याच्यामध्ये एका मधुर कुरिअर म्हणून जळगावला कुरिअर ऑफिस आहे, त्या कुरिअर ऑफिसला मी 1,000 रुपये महिन्याचा जॉब घेतला आणि तिथे जॉब करत असताना संयोग असा असतो की रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनच्या वेळेस तेच उदय सोनार सर तिथे राख्या पोस्ट करायला आले. त्यांनी मला ओळखलं नाही, मी मात्र त्यांना ओळखलं आणि मी म्हटलं, सर तुम्ही सोनार सर ना? येस मॅडम. तुम्ही मला कसं ओळखलं? मग मी त्यांना माझी ओळख करून दिली की सर अशा अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला पंचायत समितीला ट्रेनिंग द्यायला आले होते आणि मला, मग तुम्ही इथे काय करतात वगैरे. मग मी त्यांना थोडंसं सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये बचत गट संकल्पना म्हणजे बचत गटांचं फॉर्मेशन करण्यासाठी, बचत गट स्थापन करण्यासाठी सहाय्यगणी पदाची जागा निघालेली आहे. मग तुम्ही ऍप्लिकेशन करा. माझं 10वीच होतं सर. त्यावेळी मी त्यांच्या मदत घेतली आणि तिथे ऍप्लिकेशन केलं आणि जामनेर तालुक्यासाठी माझी निवड करण्यात आली. 2003 मध्ये मी महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये सहाय्यगणी या पदासाठी काम करू लागले आणि मला हेडक्वार्टर नेरी मिळालं. साहजिकच पुन्हा जिल्ह्याकडून मी गावाकडे आले आणि त्या नेरी गावामध्ये फक्त पगार माझा 1,500 रुपये आणि 700 रुपये आम्हाला टीए मिळायचा, म्हणजे जाणे येण्याचं भाडं, या सगळ्या गोष्टी. मग हा प्रवास पुन्हा माझा तिथून सुरू झाला. प्रत्येक गावात जाणं. 13 गावं मला मिळाली होती. 13 गावांमध्ये मी 56 बचत गट स्थापन केले आणि या महिलांचे बचत गट स्थापन करता करता कुठेतरी मला पण तर काही हवं होतं असं मला वाटायचं. आणि तेव्हा रमाई महिला सक्षमीकरण योजना फक्त SC कॅटेगरीच्या महिलांचंच बचत गट आम्हाला स्थापन करायचे. मग त्यांचे ट्रेनिंग घेणे, हे ट्रेनिंग घेत असताना त्या महिलांचे उद्योग व्यवसाय करणे, बँकेशी लिंकच करणे, वेगवेगळे प्रवास याच्यामध्ये घडत होते आणि आम्हालाही वेगवेगळे ट्रेनिंग मिळत होते. हे सगळं करत असताना पुन्हा एकदा मनामध्ये उर्मी असते, मोठं काहीतरी करायचं आहे. हे बचत गट स्थापन करता करता मला असं वाटलं की जर या लेवलच्या महिलांना फक्त या छोट्याशा कार्यभारामध्ये न अडकवता आपल्याला मोठं काहीतरी करायचंय. मग वेगवेगळ्या काहीतरी संस्था असायच्या, जिल्हा परिषद असेल, त्याच्यानंतर अफाम पुणे आहे, एक तळेगाव दाभाडेला संस्था आहे. या संस्थांना मी ऍप्लिकेशन करत राहायचे. मला बोलवलं जायचं, ट्रेनिंग दिलं जायचं आणि मग मी 2007 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ मध्ये रिझाईन केलं आणि पुन्हा एकदा नव्याने ट्रेनिंग प्रोग्राम करू लागले. मला ट्रेनिंगसाठी बोलवलं जायचं.
एका दिवसाला मानधन मला त्यावेळी 500 रुपये मिळायचं. माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट होते. आणि ते 500 रुपये मानधन मला मिळाल्यामुळे मला खूप चांगलं वाटायचं. आणि मग पुन्हा अजून की मग तिथे टेंडर निघायचे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल, जिल्हा परिषदेला असेल, तिथं ऍप्लिकेशन करायच्या खासगी संस्था. मग त्या संस्थांना ते टेंडर मिळायचं, त्या संस्थांना ते काम मिळायचं, त्या संस्था ते ट्रेनिंग ऑर्गनाईज करायच्या आणि मग ते ट्रेनिंग घेतले जायचे. त्याच्यामध्ये तालुका समन्वयक म्हणून मी काम करायचे. मग कुठेतरी थोडाफार आता न बोलण्या इतकं आपण नको बोलायला पाहिजे खरं तर. मग ते ट्रेनिंग कशा प्रकारे चालतात, आपण तळमळीने त्या लोकांना बोलवतो. मग किती पैशांचा व्यवहाराची अफरातफर होते हे सगळं मला तिथे दिसायचं. मग असंच प्रेरणा घेऊन 2009 नाही, हे मध्ये बरं का मी स्वतःची. हा हा भारतीताई, तुम्ही हे हा मन हा. मोकळं सांगा. आता तुम्ही फार महत्वाचं बोललेलं आहात, जी काय ओके. वस्तुस्थिती आहे. आणि हम्म. हे एक लक्षात घ्या, हा श्वास महाराष्ट्राचा हा जो कार्यक्रम आहे, हा AM 2032 लाईव्ह. AM 2032 लाईव्ह म्हणजे काय? अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने. हे कोण हो. करतंय? हे शासन करत नाहीये. हे पत्रकार, एक प्रसार माध्यम संस्था म्हणून अप्रतिम मीडिया करतोय. आणि हो. पत्रकारांचं मुख्य जे काम आहे, जे चांगलं चाललेलं आहे त्याला प्रोत्साहन देणे आणि जे वाईट चाललेलं आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करणे. आता तुम्हाला जामनेर आणि एकूण परिसरामध्ये याचं समन्वयक म्हणून काम करायचं आहे, तुम्ही लोकांसमोर जाणार आहात, तर हो तितकंच सर. निर्भीडपणे तुम्हाला जायचं आहे. आता तुम्ही ते सांगा, ते काय तुम्हाला अफरातफर किंवा तो कशा प्रकारे ते चालत असतं, हे बिनधास्तपणे सांगा तुम्ही. ओके. तर विषय असा होता सर की म्हणजे शासनाने काही गोष्टी ज्या असतात त्या जर मंजूर केलेल्या असेल त्या कॅटेगरीसाठी, थोडक्यात की त्यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यासोबत चहा असेल, नाश्ता असेल, किंवा त्यांना जाण्या येण्याचं भाडं प्रोव्हाइड केलं असेल. एक वेळ येणं, एक वेळ जाणं, 3 दिवसाचं प्रशिक्षण. तर त्या काळामध्ये मी अशा काही संस्था पाहिल्यात की त्यांना, त्या महिला मुक्कामाला तर काही राहत नव्हत्या, परंतु फक्त नाश्ता देऊन त्यांची भूक भागवली जायची. आणि त्यांचं ट्रेनिंग एका बॅचला फक्त आपण 40 किंवा 50, जास्तीत जास्त एवढे पार्टिसिपेंट घेऊ शकतो. पण एका बॅचला 120 एवढे लोक त्या बॅच मध्ये बसवले जायचे. आता माझी पण गरज होती, मला असं वाटायचं, पण ही माझ्या कुठेतरी लक्षात यायचं आणि मी बोललं जायचं. पण कसं असतं, संस्था चालक म्हणायचे, मॅडम आपले हात गुंतलेले आहेत, आपल्याला या लोकांना दिल्याशिवाय कामं बघत नाही. मग आपल्याला पण कुठेतरी हे थांबवणं गरजेचं वाटत होतं मला. पण ते असं विचार करायचे की मॅडम, यांना जर आपण नाही दिलं तर आपलं काम कसं चालेल, या पद्धतीने. मग कुठे एखादी व्यक्ती जर हुशार असेल तर तिला बाजूला केलं जायचं. आणि सेम तीच पद्धत माझ्यासोबत झाली. पुन्हा त्या 2 संस्थांमधनं मला साईडला करण्यात आलं, कारण मी त्या महिलांच्या बाजूने बोलायचे. पण याचा फायदा असा झाला सर, मावीमध्ये असताना मी 13 गावांमधच्या फक्त संपर्कात होते. मात्र या संस्थांच्या माध्यमातून मी जेव्हा बचत गटाचे ट्रेनिंग घेतले, त्यामुळे जामनेर तालुक्यातल्या 158 गावांमध्ये माझी ओळख निर्माण झाली आणि प्रत्येक महिलांच्या सोबत मला कॉन्टॅक्ट मध्ये राहता आलं. महिलांकडे माझे नंबर होते. त्यावेळी एक जिओचं फक्त काहीतरी रिलायन्सचं कार्ड चालायचं आणि तो फोन माझ्याकडे होता. महिलांचे एनी टाइम कॉल घेणे आणि कॉलवर बोलणे, त्यांना मदत करणे, हेच माझं कार्य चाललं होतं. या संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम तर खूप व्हायचे. मी 2009 मध्ये स्वतःची संस्था स्थापन केली. पण संस्था स्थापन केल्यानंतर हे नव्हतं माहिती की संस्थेला लगेच कामं मिळत नाही, किंवा संस्थेचं कोणीतरी तिथे ओळखीचं असलं पाहिजे, किंवा आपल्या पाठीमागे पाठबळ असलं पाहिजे. फिरायची, या ऑफिसला जायची, त्या ऑफिसला जायची, की सर संस्था आहे माझी, माझ्याकडे असं आहे, मॅडम तुमचं ऑडिट आहे का, रिटर्न भरलंय का, तुम्ही संस्थेमध्ये काय प्रोजेक्ट चालवतात. मी टेंडर भरले सर, 3-4 वेळा जिल्हा परिषदेला टेंडर भरले. आणि टेंडर भरून माझी अमाऊंट 48,000 रुपये मी अमाऊंट भरलेली, स्किलचं प्रोग्रामचं टेंडर भरलं. पण काय झालं, तिथे तेच पद्धत की माझ्या संस्थेकडे अनुभव नाही म्हणून मला साईडला करण्यात आलं. तेव्हा मी मॅडमांना बोलले की मॅडम, जर माझ्या संस्थेला कामच मिळालं नाही तर मी अनुभव कसा दाखवणार. मी अनुभव तुम्हाला माझा स्वतःचा दाखवू शकते की मी इतक्या वर्षापासून काम करते. या प्रवासात मावीमध्ये रिझाईन केलं हे मी तुम्हाला सांगितलं, पण तिथे मला घडवलं गेलं. या प्रवासात मात्र सर मी YCM मधनं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून माझं
BA कम्प्लीट केलं आणि ते पण मानसशास्त्रामध्ये. वा. खूप खडतर प्रवासातून मानसशास्त्रामध्ये माझं BA कम्प्लीट केलं, SHG चा डिप्लोमा केला. आणि का कुणास ठाऊक मला लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी बाळकडू दिलेलं होतं की गाणी किंवा आताच आपण बघतोय शाळेमध्ये प्रोग्राम, नाच प्रोग्राम हे ते, पण माझ्या वडिलांना वेगवेगळ्या विषयांच्या भाषण करावे असं त्यांना आवडायचं आणि ते आम्हाला लिहून द्यायचे आणि मी ते स्टेजवर बोलायचो. तेच मला कामात आलं की माझ्याकडे ते स्किल आलं आणि ते स्किल डेव्हलप करण्यासाठी मला माविम म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळाची खूप मदत झाली. पण माझ्या मिस्टरांची, माझे जे पाटील साहेब मी त्यांना म्हणते, माझे मिस्टर, त्यांचा मला खास सपोर्ट होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुला कुठे जायचंय तू जाऊ शकतेस. आमचा एकमेकांचा प्रचंड विश्वास. आणि आम्ही सोबत नसलो तरी ते त्यांच्या व्यवसायामध्ये आणि मी माझ्या व्यवसायामध्ये, आम्ही वेगवेगळ्या ऑफिसांना मी जाऊ लागले, काम करू लागले. संस्थेला सर खूप मेहनत घेतली मी की चला मला माझं स्वतःचं ऑफिस पाहिजे, महिलांसाठी काहीतरी करायचंय. आपल्याला करायचं खूप असतं मनामध्ये, मला आताही असं वाटतं की खूप काही करायचंय, पण कोणत्याच गोष्टी पैशाशिवाय चालत नाही. हे पण, आणि स्वतःच मी लिहिलंय की मी स्वतःच उपाशी असताना यांचं पोट कसं भरणार बरं. मला पहिल्यांदा स्वतःला स्टँड व्हायचंय हे मी मनामध्ये ठरवलं आणि प्रवास माझा सुरूच ठेवला. त्यासोबत मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था या संस्थेच्या माध्यमातून SHG म्हणजे शेतकऱ्यांचे बचत गट स्थापन केले. त्यांना पाणलोट विकासाच्या माध्यमातून बचत गटांचे प्रस्ताव तयार करून दिले. शेतकऱ्यांचे जोडधंदे व्हावे, 12 बलुतेदारांचे जोडधंदे व्हावे, या अनुषंगाने आम्ही पुन्हा बचत गट स्थापन केले. त्या संस्थेत मी 2 वर्षे काम केलं. त्यासोबत एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव मला वाटतं ठीक आहे, नंबर सांगा. हा, बोला. संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, कुलकर्णी सर त्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या संस्थेमार्फत मी स्वच्छ महाराष्ट्र मिशन, स्वच्छ भारत मिशन, SBM होतं सर पहिला टप्पा. त्यावेळी प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत पाचोरा तालुका, जामनेर तालुका आणि रावेर तालुका या 3 तालुक्यामध्ये स्कूटीवरचा प्रवास केलाय सर मी. स्कूटी, हो, 100 दीडशे किलोमीटर मी स्कूटीवर जायचे. कारण माझ्याकडे, मला माहिती होतं की त्या तालुक्यात जाऊन सकाळी मला 7:30 वाजता त्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये मला जावं लागायचं. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या महिलांकडे, त्या ग्रामपंचायतीमध्ये लोक मला सकाळीच भेटणार होते. मग ग्रामपंचायतीची मिटिंग घ्यायची, ग्रामपंचायतीमध्ये लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगायचं आणि त्याच्यानंतर शाळेला भेटी द्यायची, अंगणवाडीला भेटी द्यायची, गावामध्ये भेट द्यायची. हे स्वच्छ महाराष्ट्र मिशनचं, स्वच्छ भारत मिशनचं काम करत असताना सरांनी सांगितलं होतं, सरांकडे जवळपास 22 लोकांची टीम होती आणि त्या 22 लोकांच्या टीम मध्ये मी एकटी महिला होते सर. तर सरांनी शेवटी माझा सत्कार केला होता की महिला असली तरी सगळ्यात चोख आणि चांगलं काम मॅडम तुम्ही केलेलं आहे. इतकं सुंदर काम झालं होतं सर. ज्यावेळी स्वच्छ भारत मिशनच्या वेळी हा गाव हागणदारी मुक्त करायचा होता, मी त्या गावातील सरपंचांना इतकंच बोलायची की दादा, आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या महिलेचा डोक्यावर पदर घेतलेला आवडतो, तिचा पदर खाली जायला नको, 4 लोकांमध्ये ती बोलायला नको, ती पडद्याच्या आड राहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही काय करतात तर तिला रस्त्यावर पाठवतात. हे बोलणं मात्र त्यांना लागायचं. आणि मग खरंच सर, किती लोकांच्या फोन यायचे, ताई तुम्ही आमची लाज काढून टाकली असं ते म्हणायचे. आणि मग त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधायला घ्यायचे. असे अनेक प्रोग्राम मग मी त्या माध्यमातून राबवले सर. स्वच्छ महाराष्ट्र मिशन असे, त्याच्यानंतर जलजीवन मिशन आहे की पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आपण बघतोय आज. मी स्वतः डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहिलेलं आहे सर, ज्या गावात मी राहिले तिथे. मग त्या पाण्याचं महत्व समजावून सांगत असताना ते काय माझ्या मनातनं नाही आलेलं, बऱ्याच गोष्टी आपल्या आतमध्ये असतात, पण त्याला विचारांची जोड देण्यासाठी, त्याचा विकास करून घेण्यासाठी किंवा तो अभ्यास वाढवण्यासाठी मला प्रशिक्षणांची गरज वाटली. आणि यशोदामुळे मी फार घडले गेले. यशोदा जी पुण्याला संस्था आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, या संस्थेच्या माध्यमातून मला अनेक प्रशिक्षण मिळाले. मग ते त्याच्यामध्ये जलजीवन मिशनचं आहे, अटल भूजल मिशन की जे जमिनीखालचं जे पाणी आहे या पाण्याला वाचवण्यासाठीचं प्रशिक्षण आहे. त्यासोबत माती वाचवण्याचं प्रशिक्षण आहे, पाणलोटाचं प्रशिक्षण आहे. आणि अजून त्यातल्या त्यात SDGs जे आपण शाश्वत विकास ध्येय म्हणतो, 9 संकल्पना आणि 17 ध्येय, याच्यामध्ये जर विचार केला सर तर नागरिकांना, ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टी मिळाव्या, हाच तर शासनाचं खरं ध्येय आहे.
पण हे खरंच मिळतंय का? यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जलजीवन मिशन सारखा एकही प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला नाहीये सर. आणि हा प्रोजेक्ट मी 3 टप्प्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. राष्ट्र विकास ऍग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी ताई, आशा ताई, सीआरपी, आता ग्रामसेवक, ज्यांना आपण आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणतो, या सगळ्या लोकांना आपण प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून मी ऍज अ तालुका समन्वयक म्हणून दिलेलं आहे. पण या लोकांना 2 दिवस बसवणं, त्यांना चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षणामध्ये ते म्हणतात की हो मॅडम खूप छान प्रशिक्षण आहे, मात्र आजही गावामध्ये जलजीवन मिशन सक्सेस झालेलं नाही. कुठेच तुम्हाला व्यवस्थितपणे हा प्रोजेक्ट राबवलेला दिसणार नाही गावामध्ये. ही शोकांतिका आहे सर. कुठेतरी मनाला भावतं, वाटतं की आपण इतक्या छान गोष्टी या लोकांना द्याव्यात. ते म्हणतात की मॅडम ठीक आहे, तुम्ही छान बोलतात, छान प्रशिक्षण घेतात, एक एक पॉइंट टू पॉइंट त्या लोकांना समजून सांगितला जातो सर, मात्र प्रत्यक्षात योजनेचा तिथे बोजवारा वाजलेला आहे. तुम्ही जर गावागावात पोहोचलात आणि बघितलं, तिथं पाण्याची टाकी नाही, पाण्याची ते पाईपलाईनच नाही, पाण्याची टाकी नाही, जलस्रोत नाही, आणि गावामध्ये पाईपलाईन झालेली आहे. मला सांगा पाणी कुठून मिळणार? तिथं शुद्धतेचा हेच नाहीये. गाव पूर्ण ओडीएफ झालेला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत सगळं सगळं गाव स्वच्छ झालंय, ओडीएफ झालंय, 100% शौचालय बांधकाम झालेलं आहे, असं पेपरवर आहे. प्रत्यक्षात मात्र तिथे ही परिस्थिती नाही. मग कुठे आहे आमचा देश? या बाबतीत जर विचार करायचं झालं तर मलाही असं वाटतं मनापासून की आपण एक व्यक्ती म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काय, कुठून सुरुवात करावी? गावागावामध्ये जायचं, लोकांना सांगायचं, पण आजकाल लोकांची पण मानसिकता अशी झालेली आहे सर की तुम्ही करा, आम्ही नाही करू शकत, तुम्ही करा. म्हणजे यांना काय असतं, फक्त गुडविल मध्ये राहायचंय, विरोध पत्करायचा नाही. काय करणार एकटी व्यक्ती, काय करणार संघटन, कोणत्या पद्धतीने करायचं? मनात सगळ्यांच्या आहे, सगळ्यांना विकास हवाय, सगळ्यांना असं वाटतं की माझा गाव सुधारला पाहिजे, माझा गाव स्वच्छ पाहिजे. मग मी असं त्यांना म्हणते की जर तुम्हाला तुमचा गाव स्वच्छ हवा असेल तर तुम्ही तुमचा कचरा, तुमची जबाबदारी, एवढं जरी केलं, माझ्या गावातील, माझ्या घरातील एका घरामध्ये ग्लासभर पाणी जर मी वाचवलं असेल तर समजा की मी कुठेतरी माझी जबाबदारी पाळलेली आहे. पण यांना तसं नाही करायचं सर. आलंय पाणी, नळ्या लावायच्या, धुवायच्या, पाणी वाया घालवायचं, उन्हाळ्यामध्ये पुन्हा ठणठणाट. स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत आमच्या गावामध्ये जामनेर नगरपालिकेच्या अंतर्गत प्रत्येकाच्या घराला 3 प्रकारच्या डस्टबिन, 2 प्रकारच्या डस्टबिन प्रत्येक गावामध्ये वाटल्या गेले. पण कुठे आहे? ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला जातो का? नाही केला जात. मी करते सर. जेव्हा मी ओला कचरा सुका कचऱ्याच्या 2 बकेट बाहेर घेऊन जाते, घंटागडी आल्यानंतर तो बिचारा घेतो आणि एकत्र टाकतो. मी म्हणते असं का? तो म्हणतो मॅडम तुम्ही एकट्याने करून काय होणार? पण मी त्याला सांगितलंय की नाही बाबा, मी ओला कचरा, सुका कचरा हा वेगळाच ठेवणार, कारण मला सांगण्याचा अधिकार नाहीये सर. जर मी पाणी वाया घालवलं तर पाणी वाचवा हे सांगण्याचा अधिकार मला नाही. मी कचरा वेगळा केला नाही तर मला तो सांगण्याचा अधिकार नाही. इथून एक अनेक प्रश्न आहे सर. वृक्षारोपण करत असताना आम्ही सह्याद्री महामार्ग केलेला आहे. बघा, विकास हवाय, रोड हवे, रस्ते हवे, पण रस्त्याच्या झाडांचं काय? मी महिलांना सांगत असते की वटसावित्री पौर्णिमेला तुम्ही तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून काय करतात की वडाची पूजा करतात. जर नवऱ्याचं खरंच आयुष्य वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर वटसावित्री पौर्णिमेला एक तरी वडाचं झाड लावा. मी आजपर्यंत 11 वडाची झाडं प्रत्येक वटसावित्रीला लावलेली आहेत सर, छान. आणि ते आहेत, मोठे झालेत. आणि दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून 100 झाडांचं वृक्षारोपण आम्ही करत असतो. प्रत्येक जिथं जागा मिळत असेल, मग कुठे शाळा असेल, कुठं मोठं ग्राउंड असेल, कुठं मंदिर असेल, ज्या ज्या ठिकाणी मला शक्य झालं त्या त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. आणि हे करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की चांगली कृती करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी सुरुवात केली स्वतः. लगेच शाळेमध्ये मुली आल्यात का त्यांच्या? तर नाही. आज त्यांच्यामुळे आम्ही शिकतोय. मला माहिती आहे, आम्ही सावित्रीच्या लेकीन जर शोभायचं असेल तर मला चांगलं कृत्य करण्याची सुरुवात ही नक्कीच करावी लागेल. पण कुठेतरी असं वाटतंय सर की आज आम्ही महिला शिकलेल्या आहोत, शिकतोय, स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो आहेत, पुढे आलेले आहेत, पण जगामध्ये आजही महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय केलं जातंय? बघा, आता कालची परवाची घटना आहे मालेगाव मध्ये.
तुम्ही पाहिले असेल की सुवर्णकार समाजाची 3 वर्षाची मुलगी, आपण असं म्हणतो जेव्हा जेंडरचं प्रशिक्षण घेतलं जातात तेव्हा आम्हाला या समानतेच्या गोष्टी आम्ही शिकतो. पण समाजामध्ये लोक म्हणतात की मुली अपूर्ण कपडे घालतात, व्यवस्थित राहत नाही, सगळ्या चुका मुलींच्याच आहेत. पण मला म्हणायचं की पूर्वज आपले, पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया फक्त लज्जा झाकण्या इतकेच कपडे घालायच्या, मग त्यावेळी पुरुष नव्हते का सर? होते ना. पण त्यांच्या नजरांचं काय, हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, ओके, 18 वर्षाची पोरगी कपडे विचित्र घालत असेल, तिच्याकडे नजरा वेगळ्या जात असेल, त्या 3 वर्षाच्या बाळाने काय केलं? अशा घटना, मग याच्यासाठी आमचं सरकार काय करतंय? प्रश्न आहे सर, खूप मोठा प्रश्न आहे. वेदना होतात या मनाला की त्या 3 वर्षाच्या बाळाने काय केलं असेल की असं तिच्यावर अमानुष कृत्य करून तिचा जीव घेण्यात आला. अशा तर कितीतरी घटना आहेत. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमचं आरोग्य, शिक्षण, आमच्यासाठी समानता, आमची सुरक्षितता म्हणजे काय? मी प्रत्येक स्त्रीला इतकं सांगेल की बाबा रे, ताईंनो, की आपल्या घरातील जो मुलगा आहे त्याला सांगा जन्मापासूनच की जसं आम्ही मुलीला 6च्या आत घरात ये म्हणतो ना, तसं मुलाला पण म्हटलं पाहिजे की तू पण 6च्या आत घरात ये. बाहेर दिसणारी प्रत्येक स्त्री, जसं जिजाऊंनी छत्रपतींना शिकवलं होतं की प्रत्येक स्त्री ही आई आणि बहिणीच्या समान बघायला पाहिजे, तशी आमची आई हिने पण तिच्या मुलाला तसेच संस्कार दिले पाहिजे, घरातून पण तसेच संस्कार पाहिजे. आणि हेच मला म्हणायचंय सर, की जसं आम्ही मुलींना शिकवतो रूढी परंपरा, तिच्यावर उपवास, तापवास, संस्कार, बाहेरच्या जगात जाऊ नको, फिरू नको, असुरक्षित असतील, असंच आम्ही मुलांना का शिकवत नाही? हे पण कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आजही आपण बघतोय की पुरुष प्रधान संस्कृती, आज आरक्षणाने आम्हाला अधिकार दिलाय की आम्ही राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी 50% आम्हाला अधिकार दिलाय. पण त्या सरपंचाच्या खुर्चीवर जी ताई बसते, समोर तिचे सासरे नात्याने असेल तर ती पदर घेऊन बसते, ठीक आहे, ओके, काही हरकत नाही, पदर घ्या, आमची संस्कार आहे, आमची संस्कृती आहे. पण त्या कागदावर सही करण्याचा अधिकार जो आमचा आहे तो न वाचताच आम्ही करायचा का? की आम्हाला त्या निर्णयामध्ये, प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. सर, कितीतरी आजही सरपंच अशा आहेत की त्यांना फक्त सरपंच आहे एवढंच माहिती आहे, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग आरक्षण मिळतंय म्हणून आम्हाला सरपंच करू नका, आरक्षण मिळतंय म्हणून आम्हाला सदस्य करू नका, आरक्षण मिळतंय म्हणून नव्हे तर आमचा तो अधिकार आहे म्हणून आम्हाला ते पद मिळालंय. हे जेव्हा आमच्या महिलांना समजेल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग असेल सर, अन्यथा नाही. कितीतरी महिला मी बघितल्या आहेत की त्यांना फक्त सही पुरतं इथे आणलं जातं, नाहीतर पुरुषच म्हणतात. आम्ही विचारायचे तुम्ही कोण? मी सरपंच. मग त्यांना म्हणायचं सही करताना ते बाईचं नाव लिहितात. मग असं का? नाही नाही, मी सरपंचपती किंवा सरपंचाचा मुलगा, असं ते सांगतात. सर, हे चित्र कुठपर्यंत बदलणार? हे बदललं पाहिजे. मी स्वतःला बदलत असताना मी काही खूप श्रीमंत नाहीये सर, की चला खूप श्रीमंत झालेली असं नाही. पण मला तरी असं वाटतं की समाजामध्ये खारुताईचा वाटा मी कुठेतरी उचललेला आहे. मी जसं संस्थेचं नाव तुम्हाला सांगितलं, या दिशा फाउंडेशन माझ्या मुलीचं नाव नाही किंवा असं काही नाही, बट जस्ट माझं स्लोगन आहे कर्तृत्वाच्या दिशा अनंत. आणि कर्तृत्व करत असताना मला दिशा अनंत दिसायला पाहिजेत. हे सगळं करत असताना काय करावं मला कळेना. आणि 2015 मध्ये मी MSSDS, महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी यांच्या अंतर्गत संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. आणि पहिल्यांदा 2018 मध्ये मला DPC अंतर्गत, म्हणजे जिल्हा कौशल्य विकास विभाग, या विभागातनं बॅचेस मिळाल्या. आणि माझ्याकडे तेव्हा नर्सिंग चालायचं, नर्सिंगच्या बॅचेस. हा, या प्रवासात मला सांगायचं राहून गेलं की 2011 मध्ये मी, माझी वहिनी जी प्रेग्नंट होती आणि तिला काही कारणास्तव तिचं मिसकॅरेज झालं आणि तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, आमच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये गावामध्ये. तर तिथे घेऊन गेल्यानंतर सर, तिथे स्टाफ हा जेंट्स स्टाफ होता, लेडीज स्टाफ नव्हता. आणि मला ते वाईट वाटलं की कुठंतरी हे चुकीचं आहे. ऍक्च्युअल आपण म्हणतो की डॉक्टर हे देव समजले जायचे आणि डॉक्टरच डिलिव्हरी करायचे आधीच्या काळामध्ये. पण मला ते कुठंतरी वाईट वाटलं की आपण डॉक्टर ही स्त्री असायला पाहिजे. डॉक्टर होत्या, आहेत, आपण बघतोय, पण फार कमी, आणि त्यांच्या हाताखाली स्टाफ हा काम करणारा सुद्धा स्त्रीच असला पाहिजे. मग मी 2011 मध्ये सर
दिशा भारती नर्सिंग विद्यालय प्रायव्हेट डिप्लोमा कोर्स सुरू केला. आणि नशीब माझं की पहिल्याच वर्षी माझ्याकडे 20 ऍडमिशन झाल्या. आणि आमच्या जामनेरच्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल डॉक्टरांनी मला मदत केली. एकही रुपया न घेता सर ते इथे यायचे आणि माझ्या मुलींना प्रशिक्षित करायचे, कारण त्यांनाही हवं होतं, त्यांनाही स्टाफ हवा होता. कदाचित त्यांची पण ती उणीव होती की त्यांना लेडीज स्टाफ मिळत नसेल. आणि माझ्याकडच्या 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स झाल्यानंतर आमच्या जामनेरच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुली प्लेस होऊ लागल्या. 10वी 12वी झालेल्या मुलींना 10 ते 12 हजार रुपये पगार खूप होता ना सर त्या काळामध्ये. आणि मग 2011 पासून आजपर्यंत माझ्याकडे नर्सिंगचा कोर्स हा सुरूच आहे, वेगवेगळ्या माध्यमातून. पण ते 10 ते 12 हजार रुपये फी पण त्यांना पेलवत नव्हती. मग मला असं वाटायचं की ग्रामीण भागातील मुलींना जर शिक्षणासाठी पैसा मिळत नसेल तर मग यांना फ्री कौशल्य मी काय देऊ शकते. म्हणून मला असं माहिती पडलं की शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण या मुलींना मोफत मध्ये स्किल म्हणजे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊ शकतो. म्हणून मी होम फर्निशिंग आणि नर्सिंग बेड साईड असिस्टंट हा कोर्ससाठी अप्लाय केलं. आणि त्या माध्यमातून मला सुरुवातीला 4 बॅचेस मिळाल्या. त्यातून मुलींना प्रशिक्षित करत करत कोरोना काळापर्यंत जवळपास 250 मुलींना आम्ही नर्सिंग असिस्टंटचे कोर्स चे प्रोव्हाइड केले. आणि मुली शिकल्या वा. सुद्धा, मुली आणि मुलं दोन्ही होते. यांना प्रशिक्षित केलं. कोरोना काळामध्ये आमच्या स्टाफने, आमच्या मुलांनी सर जवळपास सगळ्या जिल्हा कव्हर केला आणि प्रत्येक ठिकाणी कोरोनामध्ये त्यांनी काम केलं. हा, एक कोरोना भारतीताई, योद्धा म्हणून. भारतीताई, हा सर. काय आहे की तुम्ही जे बोलताय ते तुम्ही जो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि निर्मळ मनाने तुम्ही काम करताय. Yes, sir. आणि मग आता हे जे अडथळे आहेत, सामाजिक आहेत, शासकीय अडथळे आहेत, लोकांची मानसिकता, हे एक अडथळे आहेत, हे राहणारच आहेत सगळीकडे. आणि ते ओके. असताना देखील तुम्ही ज्या पद्धतीने की आधी मी केलं पाहिजे, बाकी कोणी ओला कचरा सुका कचरा करू नाही करू, पण मी आधी सुरुवात माझ्यापासून केली पाहिजे, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला म्हणजे तुमचं कौतुक करण्या एवढा मी काही मोठा नाहीये, परंतु तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे खूप थोडे आहेत. आणि खूप आनंद वाटतोय की तुम्ही अप्रतिम मीडियाचा हा जो काही प्रकल्प आहे याचा समन्वयक म्हणून तुम्ही काम करायला तयारी दर्शवलेली आहे. तर खूप खूप तुमचं अभिनंदन, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि मला शेवटी जाता जाता 1 मिनिटामध्ये तुमचं मत सांगा की हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे तुम्ही सरपंच पाहिलेला आहे, आमदार पाहिलेला आहे, खासदार पाहिलेला आहे, पालकमंत्री पाहिलेला आहे, नगरसेवक पाहिलेले आहेत, तुमचे ग्रामपंचायत सदस्य पाहिलेले, ग्रामसेवक पाहिलेले, यांच्यामध्ये या शाश्वत विकास ध्येय, त्या नवसंकल्पना, या त्यांना स्वतःला किती समजलेल्या आहेत आणि त्यांचं खरंच त्याच्यामध्ये किती टक्के म्हणजे योगदान आहे, आणि ते कशा प्रकारे सहाय्यभूत ठरत आहे का सध्या? तर नऊ संकल्पना आणि संकल्पना आणि 17 ध्येय जर यांना समजली असती तर मला नाही वाटत की गावामध्ये कोणती गोष्टीची उणीव राहिली असती. ठीक आहे, तुम्ही एका हे मी हं, हं, बोला बोला. हा, तर कारण त्याच्यामध्ये तेच म्हटलंय ना, स्वच्छ पाणी, काय ऊर्जा, त्यांना आरोग्य, शिक्षण. मी तर असं म्हणेल शासनाला की तुम्ही मोफत आम्हाला 1 रुपया देऊ नका, फक्त मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य द्या. बस प्रश्न सुटतोय सर. बरोबर आहे ना. आज अगदी अगदी. कितीतरी मुली पैशांच्या अभावी शिक्षण करू शकत नाही आणि आरोग्याच्या अभावी म्हणजे आम्हाला आरोग्याच्या सुविधा मिळत नाही, आम्हाला म्हणजे जनतेला किंवा लोकांना. त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपण बघतोय की ते भोगतात आहे आणि पडतात आहे. आहे शासनाचे मोठे हॉस्पिटल आहे, हे आहे ते आहे, पण खरंच त्यांना त्या त्या पद्धतीच्या त्या लेवलच्या सुविधा मिळत आहेत का? या गोष्टी आहे. महिन्याला 1500 नका देऊ सर, पण मी म्हणेन आम्हाला सुरक्षितता द्या. वा. बर. हे कुठंतरी गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे सर. खूप खूप धन्यवाद. मला ही मुलाखत थांबावी असं वाटतच नाही, परंतु अगदी नाईलाज आहे. तर तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे, ज्या उदार भावनेने घेतलेलं आहे, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि अप्रतिम मीडियामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे पण. ओके.